जय गजानन मंडळी, आज मी तुम्हाला दाखवत आहे आळीवाची खीर। तर त्याच्यासाठी साहित्य काय काय पाहिजे पहिले ते बघूया आपण। याच्यासाठी आपल्याला आळीव लागतील। हे आळीव तुम्हाला कुठल्या पण किराणाच्या दुकानामध्ये मिळून जातील। आळीव म्हटलं की मिळून जातील ते। कोणी याला हलीम वगैरे असे वेगवेगळे नाव आहे, पण आता इकडे तर आळीवच म्हणतात त्याला। आणि ते आता मी इथं भिजवून घेतलेले आहे। भिजल्यानंतर असे ते फुलतात बघा तुम्ही, जसं आपला हे फुलतो ना सब्जा वगैरे, तसे ते फुलून येतात असे भिजवल्यानंतर। इथं मी 2 टेबलस्पून आळीव घेतलेले आहे, तर ते फुलून एक मीडियम वाटीभर झालेले आहे। आणि साखर, पण तुम्हाला साखर जर घालायची नसेल, अवॉइड करायची असेल साखर, तर तुम्ही गुळ पण घालू शकता। गुळात पण होते, फक्त गुळ घालताना एवढी एक खबरदारी घ्यायची की गॅस बंद करून खाली उतरवायची खीर, आणि नंतर मग त्यात गुळ घालायचा। कारण दुधामध्ये करतोय ना आपण ही खीर, तर ती फाटायची शक्यता आहे, म्हणून गुळ तुम्ही खाली उतरूनच घाला। आणि साखर जर घालायची असेल तर उकळताना घालू शकता, तर काही नाही। आणि ड्रायफ्रुट्स लागतील आपल्याला, काजू बदामचे काप, हे पण ऑप्शनलच आहे, असं काही घातलेच पाहिजे असं काही नाही। आणि इलायची जायफळची पावडर घालायची आहे। तर हे आळीवची खीर भरपूर प्रमाणात पौष्टिक असते। वाढत्या वयाचे जे मुलं, बाळंतीण, आणि ज्यांना असे थोडे ड्रायफ्रूटचे वगैरे लाडू आवडत नाही, डिंकाचे, पण खिरी आवडतात त्यांना, खिरी आवडत असतील तर तुम्ही ते खीर, आळीवाची खीर त्यांना नक्कीच करून देऊ शकता। किंवा इतकी झटपट होते ना, हॉस्टेलवर वगैरे मुली राहतात किंवा घरापासून जे दूर राहतात, त्यांना जर खायची असली आळीवाची खीर, तर अगदी बस एक दुधाचं पाकिट आणलं, साखर असतेच घरात, चमचाभर 1 तासभर आधी आळीव भिजवून ठेवले आणि केली की झाली खीर। म्हणजे डिंकाचे लाडू करण्याची पद्धत जशी वेळखाऊ आहे, तसे इतके काही वेळखाऊ नाही आहे, पटकनच होतात आणि पौष्टिक। वाढत्या वयाच्या मुलांना तर अवश्य द्या तुम्ही ही खीर। आणि यांना साहित्य काही इतकं लागत नाही, हे ड्रायफ्रूट वगैरे तर आता ऑप्शनल आहे, फक्त याला मेन दूध आणि गूळ किंवा साखर आणि आळीव, बस इतकंच लागेल आहे। बाकी जेवढं तुम्ही त्यात टाकाल तेवढं टाकू शकता, पण मेन पदार्थ याचे 3च आहेत, आळीव, दूध आणि गूळ, बस। याच्यापासून आपण आता एक पौष्टिक खीर, त्याचं व्हिटॅमिन प्रोटीन भरपूर असल्यामुळे आठवड्यातून 2-3 वेळा जरी तुम्ही खीर खाल्ली तरी खूप छान राहील। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। आता आपण एका मातीच्या हंडीमध्ये दूध ठेवलेलं आहे तापवायला, आणि त्यात असे आळीव दुधामध्ये मिक्स करून टाकले, म्हणजे त्याचे गोळे नाही होणार आहे। दुधामध्ये मिक्स करून टाकले की त्याचे गोळे होत नाही। आणि आता हे असं घट्टसर होईपर्यंत उकळून घेऊया। अतिशय पौष्टिक असते ही खीर। आता उकळत आहे आपली खीर, बघू शकता तुम्ही, शिजत आले की असे होतात ते। त्यात ड्रायफ्रूट, जायफळ, इलायची सगळं टाकून घेतलेलं आहे आपण। शिजत आले की असे फुलतात आणि त्याचा रंग पण बदलतो। आता याच्यात टाकून घेऊया साखर। साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला गोड कितपत पाहिजे ते टाकू शकता। गूळ टाकायचा असेल तर कारण गॅस बंद केल्यावर खाली उतरून टाका, इतकंच खबरदारी घ्यायची गुळाच्या बाबतीत। आता साखर टाकून घेऊया। साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका, किती गोड पाहिजे हे पाहिजे, आणि अशी ढवळत राहायची। त्याला जास्त काही उकळी येऊ द्यायची गरज नाही, 1-2 उकळ्या आल्या की ती घट्टसर होते। आणि तुम्ही बघू शकता किती छान झाली खीर। आणि मातीच्या अंडीमध्ये केली की त्याला असा एक प्रकारचा चांगला फ्लेवर येतो मातीचा। स्लो गॅसवर आता अशी उकळून घ्यायची, ती 5 ते 10 मिनिटात शिजून जाते ती। ही आपली पौष्टिक आळीवाची खीर तयार झाली आहे, बघू शकता तुम्ही, शिजल्यानंतर किती छान दिसते ती। त्या ड्रायफ्रूट वगैरे टाकले की अजूनच पौष्टिक होते। फक्त तुम्हाला किती घट्ट पाहिजे ते तुम्ही आधीच तेवढं दूध घट्ट करून घ्यायचं, आणि त्याच्यानंतर मग आळीव टाकायचे। कारण मग सुरुवातीलाच आळीव टाकले, दूध आटवत बसलो आपण, तर त्याचे पौष्टिक जे गुणधर्म आहे, पोषण मूल्य त्याचे नाहीसे होऊ शकतात उकळून उकळून। तर मग आधी दूध उकळून घ्यायचं आणि मग त्याच्यात आळीव टाकायचे। अशा प्रकारे आपली अतिशय पौष्टिक आळीवाची खीर तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही।
रेसिपी आवडली तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा.